शरद पवारांच्या भेटीवरून आता संजय राऊत आणि निलेश लंकेंनी भाष्य केलं। सोडून गेलेले शुभेच्छा देण्यासाठी आले, तसंच राजकीय मतभेद असतात मात्र एकमेकांबद्दल आत्मीयता असतेच असं राऊत आणि लंके म्हणाले। पवार साहेब हे स्वतंत्र राजकारण करणारे व्यक्तिमत्व आहे, पण महाराष्ट्र आणि देशाच्या संदर्भात म्हणा तर पवार साहेबांनी नेहमी देशाला आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेलं आहे। आता जे त्यांचे लोक त्यांना सोडून गेले त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टीका टिप्पणी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर शुभेच्छा घेतील। ते साहजिकच आहे की साहेबांचा वाढदिवस म्हणल्यानंतर एका परिवारातले आणि सर्व एका परिवारातले असल्या राजकीय मतभेद असू शकतात, पण शेवट माणसाला एकमेकाबद्दल आत्मीयता प्रेम हे असतंच। सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे नेते देखील आलेले आहेत। सर्व येणार आहे, सर्व एका परिवारात राजकारण काही कालखंड एकत्र केले, त्यामुळे एकमेकाबद्दल अटॅचमेंट, एकमेकाबद्दल प्रेम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचा आज 85वा वाढदिवस आहे। दिल्लीतल्या पवारांच्या निवासस्थानी वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात येत आहे। सकाळी शरद पवार पक्षाचे खासदार आणि आमदारांनी पवारांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पवारांनी केक कापला। यावेळी शरद पवारांनी तलवारीनं केक कापला आणि त्यानंतर केकचा पहिला घास त्यांनी खासदार निलेश लंकेंना भरवला। शरद पवारांचा आज वाढदिवस आहे, अजित पवार कुटुंबियांसह त्यांना भेटलेले आहेत। आज चांगली गोष्ट आहे। आमच्याहीकडनं शरद पवार साहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत। ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि जी काही राज्याची देशाची सेवा ते करतायत ती त्यांनी करत राहावी, अशा प्रकारची आमची शुभेच्छा आहे। शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांकडून शुभेच्छा त्यांना दिल्या जात आहेत। अशातच बारामतीमध्ये लावण्यात आलेला एक बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्यामुळे विठ्ठलाचं महत्त्व कमी होत नाही अशा आशयाचा मजकूर बॅनरवरती छापण्यात आलाय। दरम्यान पवारांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर हा बॅनर लावलाय। पुढची बातमी आहे, वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आणि याच अधिवेशनामध्ये विधेयक आणण्याची तयारी देखील सुरू आहे सरकारकडून। वन नेशन वन इलेक्शन या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली आणि आता याच अधिवेशनामध्ये विधेयक आणलं जाण्याची शक्यता आहे। आज कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये वन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव मांडण्यात आला, त्याला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आणि हे विधेयक याच संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मांडलं जाण्याची शक्यता आहे।